नमस्कार, शुभप्रभात। आज आपण अशा एका रानभाजीची माहिती बघणार आहोत। तिचं नाव आहे भारंगी आणि ती भाजी कशी बनवली जाते, तिचा औषधी गुणधर्म कसे आहेत, ती कशी ओळखायची हे आज आपण पाहूयात। प्राचीन ऋषी भृगु ऋषी आहेत, यांनी याचा शोध लावला असं म्हणलं जातं। काही म्हणजे संस्कृत श्लोकांमध्ये याचं वर्णन आढळून येतं। तर हिचं नाव आहे म्हणजे हिंदीमध्ये आपण याला भारंगी म्हणतो, मराठीमध्ये भारंगा असं पण नाव आहे याला। इंग्रजीमध्ये या हिचं सायंटिफिक नाव क्लोरिडेंड्रॉन सेरोटम असं आहे। इंग्रजीत त्याला ब्लू फाउंटन बुश असं पण म्हणलं जातं। भारंगी ही म्हणजे सर्वात जुनी आयुर्वेदिक प्रणालीमध्ये वापरली जाणारी वनस्पती आहे। खास करून श्वसन विकार यामध्ये ती फार गुणकारी आहे। आपल्या आवाजामधली जी लय आहे ती म्हणजे चांगली ठेवण्यासाठी तिचा वापर केला जातो। ते भारंगीचं जे झुडूप आहे ते 1 ते 4 मीटरपर्यंत वाढते। त्याची पाने त्रिदल असतात, समोरासमोर असतात। त्याची फुले निळसर रंगाची असतात, भरपूर फुले येतात, त्याला शोभिवंत दिसतात आणि असं त्या झुपकेने येतात, म्हणजे त्यांच्या मांजरी असतात तशा। पॅटर्न त्यांचा बघितला तर ते सोळ्याच्या गठ्ठ्याने त्यांची फुलं असतात। भाजीसाठी आपण त्यांची कोवळी पाने, जी कोवळ्या कळ्या आहेत त्या वापरू शकतो। त्याची मुळे, त्यांचा मुळं तिखट कडू झाल चव असते त्यांना। त्याचा वापर खास करून ज्वर व संधिवातावर केला जातो। पानांचा लेप डोकेदुखी, नेत्रदाह कमी करतो। त्याला बिया येतात, त्या थोड्या काळ्या स्वरूपाच्या असतात, 4 म्हणजे आतमध्ये त्यांना बिया असतात। त्यांचा वापर रेचक म्हणून केला जातो। काही जे जलोदर आजार आहेत जलोदराचे, त्यामध्ये त्याचा वापर होतो। आता जे नवीन जे संशोधनातून असं म्हणजे माहिती येते की त्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट आहेत, त्याचे जे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, त्याच्यावर संशोधन चालू आहेत आणि बऱ्याच औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो। त्याच्या भरपूर जाती आहेत, 150 ते 450 प्रकारच्या वेगवेगळ्या जाती आहेत आणि भरपूर म्हणजे औषधी उपचार भरपूर केले जातात। काविळीवर त्याच्या जी मुळं आहेत त्यांचा काढा घेतला जातो, जे लिव्हरवर पण चांगला म्हणजे आराम देतो। कृमीनाशक म्हणून पण याचा चांगला वापर होतो। डोकेदुखीवर फार म्हणजे चांगला उपाय आहे। त्याच्या मुळांचा म्हणजे लेप पाण्यामध्ये उघडून आपण डोक्यावरती लावल्यानंतर डोकेदुखी म्हणजे चांगल्या प्रमाणात त्यावरती हे दाखवतं। आयुर्वेदिक औषधांमध्ये म्हणजे प्राणरक्षक चूर्ण हा एक त्याचं एक म्हणजे चांगलं औषध त्यापासून बनवलं जातं। अशी ही भारंग्याची भाजी खूप औषधी आहे, तरी सर्वांनी अवश्य पावसाळ्यात खावी। ही आपण आजूबाजूच्या ज्या म्हणजे बाजारांमध्ये जे आदिवासी लोक घेऊन येतात त्यांच्याकडून आपण मिळवू शकतो, किंवा स्वतः आपण जर आजूबाजूला डोंगर असतील तर आपण पाहू शकतो। व्हिडिओमध्ये आपण दाखवलेले आहेत की त्याची पाने कशी असतात, फुलं कशी असतात। त्याची फांदी एक थोडीशी म्हणजे मेन ओळखण्याचं हे म्हणजे थोडी चौकोनी प्रकारची असते, म्हणजे बाकीच्या पण पानं तशी थोडी म्हणजे निळसर शेड असणारे भरपूर झाडं आहेत, पण त्याच्या फुलांच्या झुपक्यावरून किंवा त्याचा कलर, समोरासमोर असणारी पाने, त्रिदलामध्ये येणारे, असे आपण ओळखू शकतो। थोडी गफलत म्हणजे करायची नाही, त्यामध्ये व्यवस्थित थोडे म्हणजे लोकल माहिती घेऊन किंवा विकत आपण बाजारातून घेऊ शकतो भाजी ही। तर ही अवश्य प्रत्येकाने खाल्ली पाहिजे। श्वसन विकारात म्हणजे तुम्हाला ताप, दम्यावरती पण चांगला म्हणजे ह्याचा उपयोग होतो। अशी ही भाजी अवश्य पावसाळ्याच्या म्हणजे सुरुवातीला भरपूर प्रमाणात डोंगरांच्या पायथ्याशी म्हणजे विपुल प्रमाणात आढळून येते। तर ही भाजी प्रत्येकाने अवश्य खावी अशी। तर आपण आता पुढे पाहूयात की ही भाजी कशी दिसते। भाजीची फुले आहेत, त्याचे कोवळे जे कोंब आहेत,
तर आपण आता भाजी कशी करायची आता हे बघणार आहोत। सुरुवातीला आपण भाजी धुवून घ्यायची आहे चांगली। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपल्याला म्हणजे कांदा, तिखट लागणार आहे, मीठ लागणार आहे, तेल लागणार आहे, भिजवलेली हरभरा डाळ लागेल आपल्याला। तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीनुसार त्याला फोडणी देऊ शकता, लसूण, जिरे, मोहरीची घालू शकता आपण त्यामध्ये। तर सुरुवातीला आपण ती भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे। छोटे छोटे त्याचे काप करायचे आहेत। चिरून घेऊन आपण तिला कुकरमध्ये टाकायचे आहे। कुकरमध्ये आपल्याला तिला एक 4-5 शिट्ट्या काढायच्या आहेत। कुकरमध्ये थोडं 1-1.5 लिटर पाणी पण टाकायचं जेणेकरून चांगली भाजी आपली शिजेल। 4-5 शिट्ट्यानंतर आपण ती भाजी काढून घ्यायची आहे। थंड करायची आहे तिला। थंड करून नंतर पाणी निथळून हाताने आपण ते पिळून घ्यायचं आहे। पिळून घेऊन नंतर मग आपण त्यासाठी ते वेगवेगळे म्हणजे छोट्या हाताने वेगवेगळे करायचे, म्हणजे सुट्टी करायची आहे तिला। मोकळी करून भाजी आपण घ्यायची आहे। नंतर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आपल्याला तोपर्यंत। तेल चांगलं तापल्यानंतर मोहरी, जिरे, लसूण टाकून आपण त्याचा तडका द्यायचा आहे। त्यामध्ये आपण एक चांगला कांदा थोडा लाल होस तोपर्यंत परतायचा आहे। कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार तुमच्या म्हणजे आवश्यकतेनुसार तिखट, हळद, मीठ टाकू शकतो आपण। ही चांगली म्हणजे आयुर्वेदिक भाजी आहे, सगळ्यांनी आवश्यक खाल्ली पाहिजे। जी चव थोडीशी कडवट लागते, त्यामुळे आपल्याला त्याचं पाणी जे आहे ते चांगलं पिळून घ्यायचं आहे आणि सुट्टी करून आपण नंतर मग ते चांगला कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये त्याला फोडणी दिल्यानंतर भिजवलेली डाळ आपल्याला हरभरा डाळ वापरायची आहे। ती साधारण एक 4-5 तास भिजत ठेवायची अगोदर। नंतर चांगले आपण तिला परतून घ्यायचं आहे। थोडा वेळ एक 15-20 मिनटं परतल्यानंतर थोडं तिला वाफलून घ्यायची आहे। लहान मुलं पण आवडीनं खातात ही भाजी। आपण गरमागरम सर्व करू शकतो, भाकरीबरोबर म्हणजे गरम गरम भाकरीबरोबर छान लागते। औषधी गुणधर्म असल्यामुळे हे सर्वांनी खाल्ली पाहिजे भाजी आणि ह्या पावसाळ्यात तुम्ही जरूर ट्राय केली पाहिजे। तर आपण आज ही भारंग्या भाजीबद्दलची माहिती घेतली आहे। तर नक्की कळवा तुम्हाला कसं वाटलं हे आपण केलेली भाजी आणि त्याच्या माहितीबद्दल।